हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचे आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये. तर मी आज तुम्हाला बटाट्याचे चिप्स कसे बनवतात ते पण अगदी झटपट आणि एकदम टेस्टी, मार्केटपेक्षाही छान तुम्हाला दाखवणार आहे. तर माझ्या रेसिपीला तुम्ही सपोर्ट करता आहात म्हणून तुमच्यासाठी मी एक नवीन रेसिपी घेऊन येते आहे ब्लॉगमध्ये. तर आज मी तुम्हाला डिटेलमध्ये चिप्स कसे बनवतात ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया आपण बटाट्याचे चिप्स कसे करतात ते. तर बघा, मी इथे तुम्हाला तळून दाखवते आहे रेडी झालेले चिप्स. बघा किती छान फुगले आहे. तर इथे मी त्यासाठी 10 किलो बटाटे घेतले आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता. तर त्याचे पहिले साल काढून घ्यायचे आहे असे या प्रकारे. नंतर पाण्यामध्ये ते टाकायचे आहे कारण काळे पडत नाही यासाठी. तर असे एक एक करून शिलून आपण त्यामध्ये टाकणार आहोत. हे पहा, नंतर शिलणं झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी तुरटी टाकणार आहोत. त्यामुळे चिप्स पांढरे होतात, काळे पडत नाही. त्यासाठी तुम्ही स्किप पण करू शकतात, पण तुरटी टाकल्याने थोडासा फरक पडतो, पांढरे होतात चांगले. आणि ज्यामध्ये मी चिप्स करणार आहे त्यामध्ये पण थोडीशी तुरटी टाकून घ्यायची आहे आणि असे फिरून घ्यायचे आहे तुरटीने. तर बघा, अशा प्रकारे करायचे आहे. नंतर चिप्स करायचे आहे. तर बघा, अशा प्रकारे चिप्स करून घ्यायचे. जास्त बारीकही नाही, जास्त जाडही नाही. तुम्हाला जसे आवडत असेल तसे करू शकता, पण थोडेसे जाड केल्याने काय होते, ते वाळल्यानंतर बारीक पडते. त्यासाठी जाडच करायचे. तर बघा किती छान आपले चिप्स तयार आहेत. तर आपण याला शिजवून घेणार आहोत. आता मी हे इन्स्टंट करते आहे. तुम्ही रात्री पण करून ठेवून सकाळी शिजवू शकता, पण मी इथे डायरेक्टच सकाळीच करून डायरेक्टच टाकणार आहे. तर असे पण छान होतात, तसे पण केले तर तसे पण छान होतात. तुम्हाला जसे आवडतात तसे करा, पण मी तुम्हाला ही पद्धत दाखवते आहे. याने पण चिप्स छान होतात. बघा आपले किती छान पांढरे चिप्स झाले. तर आता याला शिजवून घेणार आहोत आपण. तर मी आज इथे चुलीवर तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, आपले चिप्स किती छान पांढरे झालेले आहे. बटाटे पण छान होते, त्यासाठी बटाटे पण चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे. तर बघा, पाण्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये आपण आता चिप्स टाकून घेणार आहोत शिजवण्यासाठी. आणि अगदी 10 मिनिटातच ते चिप्स शिजतात, जास्त वेळ लागत नाही आणि जास्त शिजवायचे नाही. त्यामुळे काय होते, आपल्याला व्यवस्थित वाळवता येत नाही, त्याचा चुरा होतो. या गोष्टीचे लक्षात ठेवायचे की कधी पण चिप्स थोडेसे कच्चेच राहू द्यायचे. हाताने तुटेल इतकेच शिजवायचे. तर बघा, मी असे वाळवते आहे. एक एक करून असे पानकापडावर मी आथरलं होतं त्याच्यावर वाळवायचे. तुम्ही पानकापड नसेल तर साडीवर वगैरे बेडशीटवर पण आथरू शकता, वाळू शकता. एक एक करून सर्व असे चिप्स बघा किती छान मी आथरले आहे आणि पांढरे झालेले आहे छान. बघू शकता तुम्ही. तुम्ही पण ट्राय करा घरी. झटपट होतात, लवकरही होतात आणि सोपे असतात. त्यामुळे करायला काही जास्त अडचण येत नाही. तर बघा, ही दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मी वाळवले आहे. ते असे इतके बारीक झाले बघा. नंतर तळल्यानंतर ते जास्त अजून मोठे होतात, चांगले होतात. तर बघा, आपले चिप्स तयार आहे. घरच्या घरी मुलांना तळून देऊ शकता आणि आपणही इतर वेळेस उपवासासाठी पण चांगले आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.